तर आजच्या लेक्चरला जी टीचा जो आपला नेक्स्ट पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. तर लास्ट पार्टला किंवा लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मॉडिफायबिलिटी म्हणजे काय असतं. ओके, त्याच्या पुढचा जो पार्ट आहे पोर्टेबिलिटी असेल, सपोर्टेबिलिटी असेल, प्रॉडक्टचा परफॉर्मन्स असेल, डिपेंडेबिलिटी असेल, युजेबिलिटी असेल, हे सगळे पॉईंट्स आपल्याला आजच्या लेक्चरला कव्हर करायचे. ओके, तर फर्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे पोर्टेबिलिटी. पोर्टेबिलिटी म्हणजे काय असतं बघा. द मेजर ऑफ पोर्टेबिलिटी इज एस्टिमेटेड सिस्टम लाईफ टाईम. ओके, सिस्टमची जी लाईफ टाईम असते त्याच्यावरून पोर्टेबिलिटी हा जो काय फॅक्टर आहे तो एस्टिमेट केला जातो किंवा मेजर केला जातो. ओके, इट एस्टिमेट्स द इयर व्हेन हार्डवेअर टू रन सिस्टम. ओके, एस्टिमेशन कसं केलं जातं, ज्या इयरला हार्डवेअर रन केलं तुमच्या कंप्लीट सिस्टममध्ये. ओके, आणि ती कंप्लीट सिस्टम तुमच्या मार्केटमध्ये आली त्या इयरपासून त्याची पोर्टेबिलिटी एस्टिमेट करायला चालू केली जाते. ओके, थर्ड पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं बघा. इट ऑल्सो एन्शुअर्स दॅट ओल्ड डेस्कटॉप्स आर नॉट अपग्रेडेड अननेसेसरीली when न्यू सिस्टम इज लॉन्च्ड. ज्यावेळेस मार्केटमध्ये नवीन सिस्टम लॉन्च केली जाते त्यावेळेस जे जुने डेस्कटॉप असतात ते गरज नसताना अपग्रेड केले जाऊ नयेत याची श्युअरिटी पण पोर्टेबिलिटी थ्रू तुम्हाला मिळते. ओके, तर असा त्याने पॉईंट दिला आहे पोर्टेबिलिटी. नेक्स्ट फोर्थ पॉईंट आहे त्याच्यातला सपोर्टेबिलिटी. सपोर्टेबिलिटी म्हणजे काय असतं बघा. द मेजर ऑफ सपोर्टेबिलिटी इज सपोर्ट रेट. सपोर्टेबिलिटी कशाला म्हणता, तुमचा जो कॅल्क्युलेटेड सपोर्ट रेट असतो त्यालाच तुम्ही काय म्हणता, सपोर्टेबिलिटी म्हणता. ओके, मग तो सपोर्टेबिलिटी किंवा सपोर्ट रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो बघा. सपोर्ट रेट इज इक्वल टू, त्यासाठी एक स्पेशलाइज्ड फॉर्म्युला आहे सपोर्ट रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर बघा, सपोर्ट रेट इज इक्वल टू नंबर ऑफ युजर्स क्वेश्चन, म्हणजे युजरकडून आलेले किती क्वेश्चन्स आहेत ते डिवाइड बाय ॲव्हरेज रेट, ॲव्हरेज टाइम टू रिसॉल्व युजर्स क्वेश्चन्स. ओके, सपोर्ट रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर नंबर ऑफ क्वेश्चन्स जे युजरकडून आले ते डिवाइड बाय तो क्वेश्चन सॉल्व करायला किती एव्हरेज टाइम लागला. ओके, तर तो टाइम म्हणजेच काय असतो, सपोर्ट रेट असतो. फिफ्थ तुमचा पॉईंट आहे काय बघा, परफॉर्मन्स. ओके, फिफ्थ पॉईंट आहे तुमचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्समध्ये त्याने काय सांगितलं बघा. द मेजर ऑफ परफॉर्मन्स इज रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइम. ओके, परफॉर्मन्स कसा मेजर केला जातो, तुम्ही जर रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइम कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय मिळतो, तुमच्या प्रॉडक्टचा परफॉर्मन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल. मग तो रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइमसाठी फॉर्म्युला काय त्यांनी सांगितलं बघा. नंबर ऑफ टास्क विथ अनएक्सेप्टेबल रिस्पॉन्स टाइम डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ टास्क टेस्टेड. ओके, त्यांनी फॉर्म्युला बघा काय दिलाय, रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइमसाठी फॉर्म्युला त्यांनी दिलाय नंबर ऑफ टास्क विथ अनएक्सेप्टेबल रिस्पॉन्स टाइम डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ टास्क टेस्टेड. ओके, हेच असतं परफॉर्मन्स, किंवा परफॉर्मन्स कसा कॅल्क्युलेट केला जातो तर रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइममध्ये कॅल्क्युलेट केला जातो. ओके, सिक्स्थ त्याने पॉईंट सांगितलाय तो आहे डिपेंडेबिलिटी. ओके, मग डिपेंडेबिलिटीसाठी कोणते मॅट्रायसिस असतात ते त्यांनी सांगितले इथे. तर बघा, फर्स्ट मॅट्रायसिस आहे तो म्हणजे डिफेक्ट डेन्सिटी. फर्स्ट मॅट्रायसिस आहे त्यांचा डिफेक्ट डेन्सिटी. डिफेक्ट डेन्सिटीमध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. नंबर ऑफ डिफेक्ट्स, डिफेक्ट डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर नंबर ऑफ डिफेक्ट्स फाउंड डिवाइड बाय लाईन्स ऑफ कोड. ओके, किती डिफेक्ट्स फाउंड झालेत तुमच्या कोडमध्ये डिवाइड बाय किती नंबरचा तो कोड आहे किंवा किती लाईन्सचा तो कोड आहे ते, म्हणजे काय असतं, डिफेक्ट डेन्सिटी असते. बी किंवा सेकंड मॅट्रायसिस त्यांनी कोणता दिला आहे बघा, टेस्टिंग इफिशियन्सी. टेस्टिंग इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ डिफेक्ट्स फाउंड डिवाइड बाय नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड फॉर टेस्टिंग. किती डिफेक्ट्स तुमच्या सिस्टममध्ये निघालेत डिवाइड बाय ते टेस्ट करण्यासाठी किती नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड आहेत ते. ओके, थर्ड आहे टेस्टिंग इफेक्टिव्हनेस. थर्ड जो डिपेंडेबिलिटीचा मॅट्रायसिस आहे तो आहे टेस्टिंग इफेक्टिव्हनेस.
टेस्टिंग इफेक्टिव्हनेस कसा कॅल्क्युलेट केला जातो? द नंबर ऑफ डिफेक्ट्स रिमूव्ड डिवाइड बाय नंबर ऑफ डिफेक्ट्स फाउंड. तुम्ही नंबर ऑफ डिफेक्ट्स किती काढल्यात तुमच्या कोडमधून डिवाइड बाय पुन्हा नवीन नंबर ऑफ डिफेक्ट्स किती मिळालेत ते, म्हणजे काय असतं टेस्टिंग इफेक्टिव्हनेस. हा झाला तुमचा 6th पॉईंट. 7th पॉईंट बघा काय आहे, मॅट्रायसेस फॉर युजेबिलिटी आर. युजेबिलिटीसाठी कोणते कोणते मॅट्रायसेस आहेत तर बघा. पहिला मॅट्रायसेस आहे युजेबिलिटीसाठी लर्नॅबिलिटी. ओके, लर्नॅबिलिटी म्हणजे काय असतं बघा, इट measure the ease at which user handles the design for first time. ओके, त्याने काय सांगितलं लर्नॅबिलिटी म्हणजे काय असतं, ज्यावेळेस युजर कुठलेही डिझाईन फर्स्ट टाइम हँडल करतो, ओके, त्यावेळेस त्याचं ईज जे असतं दॅट इज युअर लर्नॅबिलिटी. मग लर्नॅबिलिटीसाठी फॉर्म्युला त्यांनी काय दिला आहे बघा, मिनिट्स टू कम्प्लीट फर्स्ट टास्क विदाउट हेल्प पर मिनिट्स. ओके, लर्नॅबिलिटी म्हणजे काय असतं, तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकताय, ओके, त्याच्यासाठी लागणारे टाईम दॅट इज युअर लर्नॅबिलिटी. ओके, तुम्ही एखादा टास्क विदाउट हेल्प किती वेळात शिकताय, सो दॅट टाईम इज युअर लर्नॅबिलिटी. ओके, सो सेकंड त्याच्यामधला जो मॅट्रायसेस आहे युजेबिलिटी मधला तो आहे इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय असतं, इट मेजर्स युजर्स प्रोडक्टिव्हिटी फॉर न्यू डिझाईन. ओके, इट मेजर्स युजर्स प्रोडक्टिव्हिटी फॉर न्यू डिझाईन. मग इफिशियन्सी कसा देतात फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ टास्क कम्प्लिटेड डिवाइड बाय नंबर ऑफ टास्क टेस्टेड. म्हणजेच काय असते तुमची इफिशियन्सी असते. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा मेमोरॅबिलिटी. मेमोरॅबिलिटी मध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, इट मेजर्स द प्रोफिशियन्सी ऑफ हँडलिंग द डिझाईन आफ्टर लॉंग पिरियड टाइम. ओके, मेमोरॅबिलिटी म्हणजे त्यांनी काय सांगितले, इट इज द मेजर प्रोफिशियन्सी ऑफ हँडलिंग द डिझाईन आफ्टर लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे काय असतं मेमोरॅबिलिटी असते. त्याच्यानंतर त्यांनी पॉईंट सांगितला तो म्हणजे एरर्स. ओके, युजेबिलिटी मध्ये जो 4th पॉईंट आहे दॅट इज एरर्स. एरर्स म्हणजे काय असतं, इट मेजर्स द सर्व्हिटी अँड ॲबिलिटी टू रिकवर फ्रॉम एरर्स. ओके, मग एरर रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो, नंबर ऑफ एरर्स डिवाइड बाय टोटल टास्क टेस्टेड. नंतर 5th पॉईंट आहे युजेबिलिटीमध्ये तो आहे सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन काय, इट इज मेजर्स युजर सॅटिस्फॅक्शन फॉर न्यू डिझाईन. तुम्ही नवीन डिझाईनसाठी युजर किती सॅटिस्फाय आहे तुमचा, दॅट इज युअर सॅटिस्फॅक्शन. मग सॅटिस्फॅक्शन कसं कॅल्क्युलेट केलं जातं, द नंबर ऑफ पॉईंट्स इन युजर्स फीडबॅक. ओके, युजर जो फीडबॅक तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्या फीडबॅकमध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ पॉईंट तुम्हाला मिळाले दॅट इज युअर सॅटिस्फॅक्शन. नेक्स्ट तुमचा 8th पॉईंट आहे दॅट इज ॲक्सेसिबिलिटी. ॲक्सेसिबिलिटी म्हणजे काय असतं बघा, इट इज मेजर्ड ऑन 4 पॉईंट स्केल. ओके, तुमची जी ॲक्सेसिबिलिटी असते ते 4 पॉईंट किंवा 4 पॉईंट स्केल जे काय आहे त्याच्यावर मेजर केलं जातं. मग ते 4 पॉईंट्स कोणते कोणते आहेत, 0 आहे, 1, 2 अँड 3 असे 4 पॉईंट्सवर तुमची ॲक्सेसिबिलिटी मेजर केली जाते. मग त्यातला फर्स्ट पॉईंट आहे 0. 0चा मिनिंग काय होतो, नॉन एक्झिस्टंट. ओके, 1चा मिनिंग काय होतो, नॉन ॲडिक्वेट. 2चा मिनिंग काय होतो, ॲक्सेप्टेबल. आणि 3चा मिनिंग काय होतो, ॲडिक्वेट. ओके, या 4 पॉईंट्सवर तुमचा जो ॲक्सेसिबिलिटी आहे ते मेजर केली जाते. ओके, 9th पॉईंट आहे तो आहे प्रेडिक्टॅबिलिटी. आता प्रेडिक्टॅबिलिटी म्हणजे काय असतं त्यांनी सांगितलं बघा, इट युजेस मॅट्रिक एस्टिमेशन क्वालिटी रेट. इट युजेस मॅट्रिक एस्टिमेशन क्वालिटी रेट. त्याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिला आहे, EGR बेस टी इज इक्वल टू PD डिवाइड बाय AD. मला EGR बेस टी म्हणजे काय असतं, एस्टिमेशन क्वालिटी रेट फॉर ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके, EGR म्हणजे काय असतं, एस्टिमेशन क्वालिटी रेट फॉर ट्रॅडिशनल. टी म्हणजे काय, बेस टी म्हणजे काय, ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ओके,
मग EGR म्हणजे काय असं समजलं तुम्हाला, एस्टिमेशन क्वालिटी रेट फॉर ट्रॅडिशनल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. मग PD म्हणजे काय असतं, PD असतं नंबर ऑफ प्लॅन डेज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट, आणि AD म्हणजे काय असतं, नंबर ऑफ ॲक्च्युअल डेज टू कम्प्लीट द प्रोजेक्ट. म्हणजे काय, एस्टिमेटेड क्वालिटी रेट तुम्हाला जर फाइंड करायचा असेल प्रेडिक्टेबिलिटीमध्ये, ओके. थोडक्यात प्रेडिक्टेबिलिटी म्हणजे काय असतं, तुम्ही एखादा प्रोजेक्ट किती वेळात कंप्लीट कराल ते त्याचं प्रेडिक्शन असतं, ओके. मग ते कशावर डिपेंड करतं, तुमचा क्वालिटी रेट काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. मग तो क्वालिटी रेट कसा फाइंड केला जातो, तर काय, तुमचे जे प्लॅन डेज तुम्ही जे केलात किंवा प्लॅन तुम्ही ज्यावेळेस बनवलात तेव्हा प्लॅन डेज तुम्ही किती त्याच्यामध्ये टाकलाय, ओके, ते डेज डिवाइड बाय ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही काम केलात त्या फील्डवर त्यावेळेस त्याला प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, तो म्हणजे असतो ॲक्च्युअल डेज. मग प्लॅन डेज डिवाइड बाय ॲक्च्युअल डेज म्हणजे काय असतं, एस्टिमेटेड क्वालिटी रेट असतो. कशासाठी, ट्रॅडिशनल सॉफ्टवेअरसाठी, ओके. दिस इज युअर प्रेडिक्टेबिलिटी, ओके. नेक्स्ट तुमचा जो पॉइंट आहे तो आहे कोड मॅट्रिक टूल्स, ओके. कोड मॅट्रिक टूल्स म्हणजेच काय, प्रत्येक कोडसाठी, आता जावा लँग्वेज आहे, ओके, त्याच्यासाठी कोणते कोणते टूल्स यूज केले जातात तर त्यांनी सांगितले. .NET असेल त्यासाठी कोणते यूज केले जातात, C++ असेल, ॲडोफ्लेक्स असेल, मल्टी लँग्वेज असेल आणि ॲडा असेल, या सगळ्या काय आहेत, डेव्हलपमेंट लँग्वेजेस आहेत, ओके. मग याच्यासाठी कोणते कोणते टूल्स यूज केले जातात तर त्यासाठी टूल्स त्यांनी दिलेत, ओके. तर बघा, पहिली लँग्वेज आहे जावा. जावासाठी तर कोणते कोणते टूल दिलेत, क्लिप्स मॅट्रिक्स, ओके. पहिला त्याने टूल दिला क्लिप मॅट्रिक्स, सेकंड त्याने टूल दिला IBM रॅशनल सॉफ्टवेअर, थ्रेड सेफ, चेक स्टाईल अँड जे आर्किटेक्ट, ओके. मग जावा जर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर किंवा लँग्वेजवर काम करायचं असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म्स कोणते कोणते आहेत किंवा टूल्स कोणते कोणते आहेत, या टूल्स थ्रू तुम्ही जावा लँग्वेजमधून कोड करू शकता, ओके. नंतर .NET असेल त्याच्यासाठी काय, डिपेंड, एन कंपायलर प्लॅटफॉर्म, कोड रश आणि पॅरासॉफ्ट असे 4 टूल्स आहेत, ज्या टूल्स थ्रू तुम्ही .NETचं फ्रेमवर्क किंवा .NET लँग्वेज थ्रू फ्रेमवर्क डिझाईन करू शकता, ओके. C++ असेल तर CPP डिपेंड आहे, Eclipse आहे, पॅरासॉफ्ट आहे आणि ॲस्ट्री आहे. असे C++ साठी तुम्हाला 4 त्यांनी टूल्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा 4 टूल्स दिलेले आहेत, ओके. ॲडोफ्लेक्स असेल तर ॲडोफ्लेक्ससाठी इट डिपेंड्स अँड फ्लेक्स मॅट्रायसेस असे 2 टूल्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. मल्टी लँग्वेजसाठी काय दिलं आहे, सोनार आहे, कम्प्युवेअर आहे, इमॅजिक्स 4D आहे आणि पॅरासॉफ्ट आहे, असे 4 त्यांनी टूल्स दिले. ॲडासाठी काय आहे, स्पार्क टूल सेट आहे, पॉलिस्पेस आहे आणि कोड पीर आहे, ओके. असे त्यांनी हे त्यांनी करस्पॉन्डिंग लँग्वेजसाठी टूल्स त्यांनी दिलेले आहेत, ओके. नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो म्हणजे प्लॅटफॉर्म ॲनालिसिस, ओके. जसं की इथं मगाशी दिलंय लँग्वेज दिलंय त्याच्या करस्पॉन्डिंग प्लॅटफॉर्म दिले. मग प्लॅटफॉर्म ॲनालिसिस कसं केलं जातं, तर प्लॅटफॉर्म ॲनालिसिस आयडेंटिफाईज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट ऑफ प्लॅटफॉर्म फॉर सिस्टम डेव्हलपमेंट. तुम्हाला एखादी सिस्टम डेव्हलप करायची आहे तर प्लॅटफॉर्म ॲनालिसिस कशासाठी केलं जातं की तुमचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट काय आहेत त्या स्पेसिफिक प्लॅटफॉर्मसाठी, जेणेकरून त्या प्लॅटफॉर्मचा यूज करून तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकाल, ओके. सो दॅट इज युअर प्लॅटफॉर्म ॲनालिसिस. This technique collects metrics, estimated system lifetime and accessibility requirement, score for attribute portability and accessibility, ओके. या टेक्निकमध्ये काय केलं जातं किंवा प्लॅटफॉर्म ॲनालिसिस काय केलं जातं तर तुम्हाला एस्टिमेटेड जी सिस्टमचा जो लाईफ टाईम आहे किंवा कम्प्लीट तुमच्या सिस्टमचा लाईफ टाईम तुम्ही एस्टिमेट करू शकाल आणि तुमची ॲक्सेसिबिलिटीच्या रिक्वायरमेंट काय आहेत, पोर्टेबिलिटीचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत हे तुम्ही फाइंड आउट करू शकाल, ओके. या टेक्निक थ्रू तुम्ही प्लॅटफॉर्म ॲनालिसिस थ्रू काय करू शकता की एस्टिमेटेड जो सिस्टमची जो लाईफ टाईम असतो तो कॅल्क्युलेट करू शकता, तुम्ही ॲक्सेसिबिलिटी कॅल्क्युलेट करू शकता आणि पोर्टेबिलिटी तुम्ही ॲज वेल एज कॅल्क्युलेट करू शकता, ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, टू एस्टिमेट सिस्टम लाईफ टाईम, तुम्हाला जर सिस्टमचा लाईफ टाईम एस्टिमेट करायचा असेल, लिस्ट अँड फाइंड ऑल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट ॲज वेल एज देअर इयर ऑफ रिलीज, ओके. तुम्हाला जर सिस्टमचं लाईफ टाईम जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं, तुम्ही
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या ज्या प्रत्येक रिक्वायरमेंट आहेत त्या तुम्ही फाइंड आउट करा आणि ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कधी कोणत्या इयरला रिलीज केलंय हे तुम्ही फाइंड आउट करा. या दोन्ही गोष्टी थ्रू तुम्हाला काय मिळू शकतो, तुमचा सिस्टमचा जो लाईफ टाइम आहे तो तुम्ही एस्टिमेट करू शकता. ओके, सो distribute questionnaire to IT professional using system and note down the feedback. ओके, तुम्ही काय करा, तुमचे जो IT प्रोफेशनल आहे त्याला तुमच्या क्वेश्चनरीज डिस्ट्रीब्यूट करू शकता जेणेकरून तुम्हाला त्याच्याकडून फीडबॅक मिळेल. ओके, मग त्यांनी त्याच्यासाठी फाइंडिंग्स दिल्यात की सिस्टमचे लाईफ टाईम किंवा कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही असे फाइंडिंग्स तुम्ही देऊ शकता. ओके, मग ते स्मॉल स्केल असेल किंवा सिस्टमच्या रिलेटेड असेल, अकाउंटिंग सिस्टमच्या रिलेटेड असेल किंवा सपोर्ट सिस्टमच्या रिलेटेड असेल. ओके, मग याच्या रिलेटेड त्यांनी फाइंडिंग्स तुम्हाला इथे दिलेत. ओके, नंतर काय दिले बघा, टू ऑब्टेन ॲक्सेसिबिलिटी इन्फॉर्मेशन ऑफ एनी कंपोनंट वी कॅन यूज सेक्शन 50S ऑफ US रिबिलेशन ॲक्ट. ओके, सो तुम्हाला जर ॲक्सेसिबिलिटी अचीव करायची असेल कुठल्याही कंपोनंटची तुम्ही सेक्शन 508 US रिबिलिटी ॲक्टचा वापरू शकता. ओके, मग त्यांनी यूजमध्ये त्यांनी सांगितले टू ऑब्टेन ॲक्सेसिबिलिटी इन्फॉर्मेशन ऑनलाईन सेक्शन 508 तुम्ही यूज करू शकता. ओके, त्याच्यासाठी त्यांनी एक स्पेशलाइज्ड एक्झाम्पलही तुम्हाला दिलेला आहे. ओके, बघा नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे सिम्प्लिफाईड युजेबिलिटी स्टडी. नेक्स्ट त्यांनी पॉईंट काय सांगितलं आहे, सिम्प्लिफाईड युजेबिलिटी स्टडी. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, युजेबिलिटी स्टडी इज रिक्वायर्ड टू कलेक्ट मॅट्रिसेस, सपोर्ट रेट, रिलेटिव्ह रिस्पॉन्स टाइम, लर्नॅबिलिटी, इफिशियन्सी अँड एरर रेट सॅटिस्फॅक्शन. ओके, युजेबिलिटी काय असतं, युजेबिलिटी स्टडी इज रिक्वायर्ड. युजेबिलिटीचं स्टडी करणं का रिक्वायर्ड असतं, जर तुम्हाला सपोर्ट रेट कॅल्क्युलेट करायचं असेल, तुम्हाला रिस्पॉन्स टाइम कॅल्क्युलेट करायचं असेल, तुम्हाला तुमच्या सिस्टमची लर्नॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची असेल, इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची असेल किंवा एरर रेट सॅटिस्फॅक्शन काय आहे हे कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागतं, युजेबिलिटीचा स्टडी करावा लागतो. ओके, तर युजेबिलिटी स्टडी इव्हॅल्युएट्स प्रोडक्ट बाय टेस्टिंग ऑन इट्स युजर्स. ओके, युजेबिलिटी म्हणजे काय असतं, प्रोडक्टला तुमचे युजर एंड थ्रू टेस्ट करणं म्हणजे काय असतं, युजेबिलिटी असते. ओके, द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युजेबिलिटी टेस्टिंग इज टू सेट गोल्स ऑर टेक्स्ट टू बी अचीव्ड. ओके, पहिली स्टेप काय असते युजेबिलिटीची की तुमचे जे गोल्स आहेत ते तुम्ही सेट करायचे. ओके, त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं पाहिजे, आयडेंटिफाय युजर्स फॉर टेस्टिंग ॲप्लिकेशन. नंतरच्या स्टेपमध्ये त्यांनी काय करायचं सांगितले की तुम्ही कोणते टेस्टिंग ॲप्लिकेशन यूज करू शकता युजेबिलिटी मेजर करण्यासाठी ते तुम्ही आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर तुमचा जो टास्क आहे, तुमचा जो सिनारिओ आहे त्याला तुमच्या टेस्ट ॲप्लिकेशन प्रमाणे फॉर्म्युलेट करा. असं त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलंय. टास्क सिनारिओ इज ॲक्शन दॅट युजर मस्ट परफॉर्म टू टेस्ट द ॲप्लिकेशन. ओके, टास्क सिनारिओ म्हणजे काय असते, द ॲक्शन दॅट युजर मस्ट परफॉर्म म्हणजे काय, युजरने तो टास्क मस्ट कंप्लीट केला पाहिजे जेणेकरून तुम्ही त्या टेस्ट ॲप्लिकेशन थ्रू त्याचा जी युजेबिलिटी आहे ती फाइंड आउट करू शकता. ओके, मग त्यांनी इथे एक्झाम्पल दिलं आहे त्या सिनारिओसाठी. तर बघा, टास्क गिवन टू युजर्स शुड बी प्रिसाइज, रिअलिस्टिक अँड ॲक्शनेबल ॲज फॉलोज. तुम्ही जो टास्क टेस्टिंगसाठी युजरला देणार आहे तो टास्क कसा असला पाहिजे, प्रिसाइज असला पाहिजे, रिअलिस्टिक असला पाहिजे अँड ॲक्शनेबल असला पाहिजे. ओके, तर बघा पहिलं त्याने दिलंय युजर्स गोल, चेक बेस्ट डील फॉर मोबाईल फोन ऑनलाईन. त्याच्यानंतर पुअर टास्क असेल तर बाय स्मार्टफोन. ओके, आणि गुड टास्क असेल बाय स्मार्टफोन इन रेंज 10,000 to 15,000. त्यांनी ह्याच्यासाठी एक्झाम्पल्स दिलेत. ओके, ते एक्झाम्पल्स तुम्ही रीड करू शकता. त्याच्यानंतरचा जो आपला पॉईंट आहे तो आहे एक्झिस्टिंग प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्स. ओके, काय त्यांनी नंतरचा पॉईंट दिला आपल्याला, एक्झिस्टिंग प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्स. मग ते म्हणजे काय असतं तर बघा, इट कलेक्ट्स मॅट्रायसेस लाईक सपोर्ट रेट, डिफेक्ट डेन्सिटी, टेस्टिंग एफिशियन्सी अँड टेस्टिंग इफेक्टिव्हनेस, एस्टिमेशन क्वालिटी रेट अँड प्रोजेक्ट एफिशियन्सी.
ओके. एक्झिस्टिंग प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्स मध्ये काय कलेक्ट केलं जातं, तर तुमचा सपोर्ट रेट कलेक्ट केला जातो, तुमची डिफेक्ट डेन्सिटी काय आहे ती कलेक्ट केली जाते, टेस्टिंग इफेक्टिव्हनेस आणि टेस्टिंग एफिशियन्सी कॅल्क्युलेट केली जाते, किंवा तुमचा क्वालिटी रेट कॅल्क्युलेट केला जातो. ओके. एक्झिस्टिंग प्रोजेक्ट स्टॅटिस्टिक्समध्ये. त्याच्यानंतर दीज मॅट्रिसेस कॅन बी कलेक्टेड फ्रॉम, हे जे मॅट्रिसेस आहेत, सपोर्ट रेट असेल, डिफेक्ट डेन्सिटी असेल, टेस्टिंग इफेक्टिव्हनेस इफिशियन्सी असेल, क्वालिटी रेट असेल, हे मॅट्रिसेस कुठल्या हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे कशा थ्रू कलेक्ट केले जातात, तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट थ्रू कलेक्ट केले जातात, कस्टमर सपोर्ट टीमकडून कलेक्ट केले जातात, टेस्टिंग अँड क्वालिटी अशुरन्स टीमकडून कलेक्ट केले जातात. ओके. हे जे सगळे स्टॅटिस्टिक्स आहेत हे तुम्हाला कशा थ्रू मिळतात, तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट थ्रू मिळतात, कस्टमर सपोर्टची टीम असते त्याच्याकडून मिळतात, टेस्टिंग क्वालिटी अशुरन्स टीम असते त्याच्याकडून मिळतात. ओके. आणि या फर्स्ट युनिटमध्ये जो आपला लास्ट पॉईंट आहे किंवा लास्ट टॉपिक आहे तो आहे डिफायनिंग ॲक्शन्स. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, सस्टेनेबिलिटी परफॉर्मन्स ऑफ सॉफ्टवेअर सिस्टम इज मेजर्ड बाय सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी ॲट्रिब्यूट्स. ओके. मग तुम्हाला जर सस्टेनेबिलिटी परफॉर्मन्स सॉफ्टवेअर सिस्टमचा मेजर करायचा असेल तर तुम्ही काय करायला लागतात, तुम्हाला ते ॲट्रिब्यूट्स कॅल्क्युलेट करायला लागतात. मग ते ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत, पोर्टेबिलिटी आहे, युजेबिलिटी आहे, सपोर्टेबिलिटी आहे, ॲक्सेसिबिलिटी आहे. ओके. या ॲट्रिब्यूट्सना कॅल्क्युलेट करून तुम्ही तुमचा सस्टेनेबिलिटी परफॉर्मन्स एका स्पेसिफिक सॉफ्टवेअरसाठी तुम्ही मेजर करू शकता. ओके. मग सेकंड पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, दीज ॲट्रिब्यूट्स आर मेजर्ड बाय व्हेरियस सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेस. ओके. जी सॉफ्टवेअर मॅट्रायसेस मी तुम्हाला आत्ता सांगितले ते. ओके. त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेस फॉर सॉफ्टवेअर आर मेजर्ड अँड रेकॉर्डेड युजिंग टेक्निक्स. ओके. तुम्ही जे सस्टेनेबल सॉफ्टवेअर जे तुम्ही वापरलं आहे, ओके, किंवा मॅट्रायसेस जे यूज केला आहे त्याचे मेजरमेंट आणि त्याचं रेकॉर्डिंग कशा थ्रू केलं जातं किंवा कुठल्या टेक्निक्स थ्रू केलं जातं, तर कोड मॅट्रायसेस टूल्स थ्रू केलं जातं, प्लॅटफॉर्म अनालिसिस थ्रू केलं जातं, किंवा सिम्प्लिफाईड युजेबिलिटी स्टडी असतं त्याच्या थ्रू ते काय केलं जातं, पूर्ण कंप्लीट जो मेजरमेंट आहे किंवा रेकॉर्डिंग आहे ते केलं जातं तुमच्या सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेसचं. ओके. किंवा जे टेक्निक्स असतात सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेस मेजर करण्यासाठी किंवा रेकॉर्ड करण्यासाठी त्या टेक्निक्सचं असं फाइंड आउट केलं जातं. ओके. सम ऑफ सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेस फॉर सॉफ्टवेअर मे नीड इम्प्रूव्हमेंट. काय काय सस्टेनेबिलिटीचे जे मॅट्रायसेस आहेत सॉफ्टवेअरसाठी ते काय करणार, इम्प्रूव्हमेंट, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. द इम्प्रूव्हमेंट इन दीज मॅट्रायसेस अँड ॲट्रिब्यूट्स इज डन इन नेक्स्ट रिलीज सायकल सॉफ्टवेअर टू अचीव्ह फॉलोइंग गोल्स. ओके. मग ते कोणते कोणते गोल्स आहेत बघा, सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू आहे. सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू म्हणजे काय असतं, इट इज द डिग्री टू विच गोल ब्रिंग एन्व्हायरमेंटल, सोशल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स. सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू तुम्ही कधी अचीव्ह करू शकता, ज्यावेळेस तुमचं जे गोल्स आहेत ते एन्व्हायरमेंटली अचीव्ह करता येतील, तुम्ही सोशियली तुम्ही गोल्स अचीव्ह कराल आणि त्याच्यातून तुम्हाला इकॉनॉमिक बेनिफिट्सही मिळतील, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू अचीव्ह केलात असं तुम्ही बोलू शकता. ओके. तुम्ही बिझनेस व्हॅल्यू कधी अचीव्ह करू शकता, बिझनेस व्हॅल्यू इज डिग्री टू विच गोल सपोर्ट्स सिस्टम्स ऑब्जेक्टिव्ह. ओके. बिझनेस व्हॅल्यू कधी तुम्ही अचीव्ह करू शकता, ज्यावेळेस तुमचे जे गोल असेल ते सपोर्ट करेल तुमच्या सिस्टमच्या ऑब्जेक्टिव्हला, त्याच वेळेस तुम्ही काय करू शकता, बिझनेस व्हॅल्यू अचीव्ह करू शकता. दीज गोल्स म्हणजे काय, सस्टेनेबिलिटी व्हॅल्यू अँड बिझनेस व्हॅल्यू अचीव्ह करणं हे काय सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये, सस्टेनेबिलिटी मॅट्रायसेसमध्ये मेन गोल्स आहेत. ओके. हे गोल, दीज गोल्स मस्ट बी इव्हॅल्युएटेड अँड रेकॉर्डेड इन एव्हरी प्रोजेक्ट लाईफ सायकल अँड अकॉर्डिंगली ॲक्शन्स आर प्लॅन. ओके. ह्या ज्या गोलप्रमाणे काय केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं किंवा रेकॉर्डिंग केलं जातं प्रत्येक प्रोजेक्टच्या लाईफ सायकलमध्ये, आणि त्याच्या थ्रू काय केलं जातात, ॲक्शन्स जे आहेत त्या प्लॅन केल्या जातात. ओके. तर हा झाला डिफायनिंग ॲक्शन्स हा पॉईंट. इथे आपला जो फर्स्ट युनिट होता जीटीचा तो फर्स्ट युनिट कंप्लीट झालाय. जर फर्स्ट युनिटमध्ये कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके. थँक्यू.